शिरडोन संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम नेवाळीपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. 5 षटकांची लढत असेल. बघा, पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांना सूचना करतोय आयोजकांच्या वतीनं, कोणत्याही क्षणाला चेंडू फुटला, भिजला, हरवला तर नवीनच दिला जाईल. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांना नवीनच चेंडू दिला जाईल. कोणत्याही क्षणाला चेंडू भिजला, हरवला, फुटला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. तर नवापाड्याचे बंटी कुठे असाल तर या. सुभाष पाटील तुम्हाला आमंत्रित करतात व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं, तसेच हरिश्चंद्र भाऊजी यांना सुद्धा आमंत्रित करतात आयोजक. या तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या बंटी आणि आमचे हरिश्चंद्र भाऊजी यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. कारण हरिश्चंद्र म्हात्रे यांचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. आमचे दोन पंच या स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. संतोष पाटील मॅन फ्रॉम घारिवली आणि राजू काटे मॅन फ्रॉम नारिवली. सातत्याने अतिशय चांगली कामगिरी पंच म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहत आलो. ते दोन अतिशय चांगले पंच स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. आणि आयोजकांना सुद्धा सूचना असेल, विनंती असेल, सज्ज राहा, कारण स्पर्धा तुमची आहे. तुम्हाला लक्ष व्यवस्थित ठेवायचे आहे. आमचे सहकारी बाळू पाटील सुद्धा सज्ज असतील. गुणलेखक अशोक पाटील आणि कल्पेश पाटील. तसेच किरण पाटील कुठे असाल तर या व्यासपीठावर. तुमचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन्ही संघाला विनंती असेल, तुमचा 12 प्रतिनिधी पाठवून द्या. हॉल चेक. बघा, शाहू पाटील तुम्हाला विनंती असेल, तुमचा एक प्रतिनिधी पाठवून द्या. आहेत, हरकत नाहीये. सलामीची जोडी आपण पाहतो नेवालीपाडा संघाची सुरेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहिदास. सामन्याला इथे सुरुवात होते. गेम इज ऑन. पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सुदाम येत आहेत. 2 मिनिटं थांबायचं आहे. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं थांबा. चला सुरू करा. बघा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्शन असेल तर अगोदरच घ्या. आयोजकांनी सूचना केली आहे, नंतर तुमचं ऑब्जेक्शन मान्य केलं जाणार नाहीये, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला शाहू पाटील होते. थोडंसं पंबल होत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. स्वतःचं आणि संघाचं इथे खातं खोललं जात आहे. बिनबाद
2 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला सुरेश, अतिशय चांगले फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सुदाम, अतिशय चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, तदनंतर अतिशय चांगलं कमबॅक आपण पाहतो सुदाम यांच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना नक्कीच गोलंदाजानं थोडंसं धडपण असतं. मात्र सुदाम यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर फलंदाजानं 2 धावा घेतल्या आणि इथे मात्र दुसरा चेंडू हा गोलंदाज निर्धाव हाताळतोय. चांगली गोलंदाजी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाज प्रयत्न करत असतात. चौकार षटकारांची आताशबाजी करण्याचा प्रयत्न असतो त्यांच्या माध्यमातून. मात्र सुदाम नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. वेगात थोडासा बदल केला गोलंदाज सुदाम यांनी आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव वाढवलाय गोलंदाजानं फलंदाजावर. कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते सुदाम यांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑनसाइडला खेळतात शाहू पाटील आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. नक्कीच सांघिक कामगिरी आपण पाहतो शिरडोन संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने ते केली जाते. कारण नाणेफेक जिंकली, समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच सुदाम चांगली गोलंदाजी करतात. बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. ऑनसाइडला खेळतात, गॅप शोधली फलंदाजाने. क्षेत्ररक्षक आहे, दूरचं अंतर कापतायत. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत इथे फलंदाज प्रयत्न करतात. 3 धावा आहेत धावफलकावर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. 2 फलंदाजांच्या माध्यमातून संवाद चांगला जर साधला तर नक्कीच तुम्ही दबाव पहिल्या धावेवर दबाव जर वाढवला, पहिली धाव घेत असताना क्षेत्ररक्षकावर, तर नक्कीच तुम्ही धावा कन्वर्ट करू शकता. 6 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑनसाइडला खेळतात, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथं चेंडू बघा, असं वाटलं होतं की चौकार जातोय की काय, मात्र इथं नशिबाची साथ लाभते ती शिरडोन संघाला. तोपर्यंत इथं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपतोय आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा. या षटकाचा जर विचार केला तर सुदाम पाटील या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 8. गणपती बाप्पा फलंदाज मात्र इथं सुदामनं नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहेत कैलास पाटील. कैलास येत आहेत. पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत, झेल होईल का पाहायचं आहे. झेल सुटतो, झेल जमिनीला धान होतो इथं आणि ते सुटलेल्या झेलाचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये कन्वर्ट होत आहेत. 10 धावा आपण पाहतो. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. पाटील 11 40+ क्रिकेट संघ संदप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटील 11 चषक 2022. कैलास राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळता सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बघूया कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत इथे 2 धावा येत आहेत धावफलकावर. बॅटिंग चांगल्या पद्धतीने दिली जाते. एक धाव कमी असेल, अतिशय बारकाईने लक्ष दिलं जात आहे. 1 शॉट
पंच संतोष पाटील यांनी अतिशय बारकाईने लक्ष ठेवलं सामन्यावर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू काटे त्यांचे सहकारी, अतिशय चांगलं पंच आपण पाहतोय. कैलास पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट मोर द विकेट. इथे मात्र पहिला धक्का बसलाय तो नेवाळीपाडा संघाला. फलंदाज इथं डगआउट मध्ये परत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 11. जी गोलंदाजी केली आहे सुदामनं पहिल्या षटकामध्ये, ती गोलंदाजी आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. नक्कीच चांगली कामगिरी होते गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना कैलास पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज कैलास, यशस्वी ठरतात. कधी वेगाने चेंडू हाताळतात, कधी संथ गतीने चेंडू हाताळतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय तो गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव हाताळे. जी गोलंदाजी कैलासने सुदामने केली पहिल्या षटकामध्ये, तशीच गोलंदाजी आपण गोलंदाज कैलासच्या माध्यमातून पाहतोय. गुड बॉलिंग कैलास. राईट मोर द विकेट. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचे इथं पतन होतोय. काय कामगिरी करतोय बघायला शिरडोन संघ. पहिला सामना आपण खेळता त्या स्पर्धेमध्ये नाणेफेक जिंकली, समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकर फक्त आणि फक्त 11 आणि महत्वाचे 2 गडी इथे गमावले ते नेवाळीपाडा संघानं. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज होते कैलास. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि 2 महत्वाचे गडी बाद केल्या गोलंदाजानं. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि नेवाळीपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 2 बाद 11 अशी स्थिती आज आपण पाहतोय. मात्र अजूनही येणाऱ्या 3 षटकांमध्ये इथून नेवाळीपाडा संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण शिरडोन संघासमोर जर तुम्हाला चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्हाला नेटानं इथं फलंदाजी करावी लागेल. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजाला संघनायकाने इथे पाचारण केलंय ते तिसऱ्या षटकामध्ये. 2 बाद 11 अशी स्थिती आपण पाहतोय. 3 षटकं अजूनही शिल्लक असतील, 18 चेंडू बाकी असतील. इथून मात्र या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संघाचं नेतृत्व आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. सांघिक कामगिरी नक्कीच इथं शिरडोन संघ उंचावतोय. दबाव वाढवलाय तो शिरडोन संघाने नेवाळीपाडाच्या या फलंदाजांवर. सुदाम पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. धोका संभवत होता, मात्र फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. नक्कीच इथे नेवाळीपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संघर्ष करतोय. त्याचं कारण आपण पाहतोय ते शिरडोन संघाची अतिशय चांगली कामगिरी, गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि सांघिक कामगिरी नक्की शिरडोन संघ इथं उंचावताना दिसतोय.
सुदाम ऑनसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, दूरचं अंतर कापतात, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. नक्कीच शिरडोन संघाचं कौतुक करावं लागेल, कारण नाणेफेक जिंकली आणि समोरच्या संघाला ज्यावेळेस त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं त्यावेळेस नक्कीच कर्णधाराने कोणता तरी नक्कीच विचार मनात पक्का केला असेल. या संघाला आपल्याला कमीत कमी धावसंख्येवर रोखायचं आहे आणि त्या दिशेने इथं शिरडोन संघ वाटचाल करतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. सुदाम पुन्हा एकदा तयार, लो फुलटा चेंडू ऑफ साइडला, बॅकफुटला गेले, कट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातो, बॅकिंग चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना शिरडोन संघाच्या 2 गोलंदाजांनी नेवळीपाडा संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार मारून दिलेला नाहीये. यावरून आपण पाहू शकता कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा तयार गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक चेंडूवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज सुदामच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाजी जर तुमची चांगली होत असेल तर ही तुमची जमेची बाजू असेल. पहिल्या सत्रामध्ये समोरच्या संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न नक्कीच चांगल्या दिशेने वाटचाल करतो हा शिरडोन संघ. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळले. षटक क्रमांक 3 इथं संपतं आणि सुदामचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने या षटकाचा जर विचार केला तर धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5 आणि 2 षटकांमध्ये सुदाम पाटील या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 13. तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिली, मात्र इथून अजूनही 2 षटकं बाकी आहेत. अजूनही 12 चेंडू, 12 चेंडूंमध्ये तुम्ही धावा कुठू शकता, धावा येतील, मात्र तसा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. रेवन सज्ज होत आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातोय, मात्र इथं नेम नक्की चुकतोय. फलंदाज धावचित झाला असता. नक्कीच चांगला प्रयत्न केला गोलंदाजानं रेवन यांनी. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 17वर. नक्कीच इथं संघ अडचणीत सापडला तो नेवालीपाडा संघ. 3 षटकांमध्ये खराब फलंदाजी आपण पाहिली. 4थं षटक मार्गस्थ असताना रेवन पाटील हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. सुरुवात चांगली झाली रेवन यांच्या माध्यमातून. रेवन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट.
ऑन साईडला खेळतायत. पंचांनी नोचा इशारा केलाय. नक्कीच पंच राजीव काटे यांनी पाहणी केली आहे की मैदानात काही चुका घडतायत. तुम्ही क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलंय, कशा पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षण करतात, कुठे किती क्षेत्ररक्षक आहेत ते पंचांनी बारकाईने पाहिलंय. धन्यवाद. तर इथं नो नसेल, हरकत नाहीये, चुका होत असतात, हरकत नाहीये, चुका होत असतात आणि त्या मान्यही केल्यात. तो नो नसेल. एकोणावीस धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा रेवंत तयार. लेफ्ट मोर विकेट. ऑन साईडला मोठा फटका आलाय. झेल होईल का पाहायचा. क्षेत्ररक्षक आले. झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. झेल इथं जमिनीला दान होतोय. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. झेल घ्यायला हवा होता, मात्र चुका होत असतात. 40+ ची स्पर्धा आपण पाहतोय. तर आदरणीय सुधीर म्हात्रे कुंभारखानपाडा यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रेवन चांगली गोलंदाजी अपील केली जाते. अपील उचलून धरली दोन्ही पंचांनी. फलंदाज इथं बाद होत आहेत. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो तिसरा बसतोय नेवालीपाडा संघाला. आणि इथं नेवालीपाडा संघ नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय. फक्त 20 धावा आपण पाहतो धाव फलकावर. त्याचं कारण शिरडोन संघाची चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच चांगली कामगिरी उंचावताना दिसतोय तो शिरडोन संघ. नाणेफेक जिंकली, त्यानंतर समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. आम्ही नाणेफेक जिंकून समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. का केलंय त्याचं कारण आणि त्याचं उत्तर त्यांनी आतापर्यंत दिलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. जयवंत जाधव आलेत नवीन फलंदाज. 3 बाद अवस्था आपण पाहतोय तो नेवाळीपाडा संघाची. फक्त 20 धावा. पूर्णपणे अडचणीत सापडलाय खेळपट्टीवरील या 2 फलंदाजांना. मात्र इथं नेटानं फलंदाजी करावी लागेल. एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल तर इथं मात्र चौकार षटकारांची आताचबाजी तुम्हाला करावी लागेल. रेवन पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी होते रेवनच्या माध्यमातून. चांगला फटका सजवला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न मात्र केला नाहीये. प्रयत्न करायला हवा होता. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. त्या धावा फार महत्वाच्या असतील. 2 धावा येत आहेत. चौकार येत नाही, षटकार येत नाही. मात्र जितक्या धावा तुम्हाला जमवता येतील तितक्या जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. रेवन लेफ्ट मोर विकेट. बॅकफुटला गेले. अतिशय चांगला फटका सजवला. गॅप शोधली. 2 क्षेत्ररक्षक. तिसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का. केला जातोय. संवाद नक्की चांगल्या पद्धतीने साधला जातो 2 फलंदाजांच्या माध्यमातून खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो चांगल्या पद्धतीने. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. षटक क्रमांक 4 इथं आपण पाहतोय ते संपतंय. आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या 9 धावा खर्च केल्या. तर बघा प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात 1 मिनिट थांबायचं. 25 धावा. 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. आणि प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली तर खूपच कमी सरासरी आपण पाहतो ती नेवालीपाडा संघाची. त्याचं कारण ज्या संघाने नाणेफेक जिंकली शिरडोन संघाने, त्याचं कारण आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. आम्ही नाणेफेक जिंकली, समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि काय इन्व्हाइट केलं त्याचं उत्तर त्यांच्या गोलंदाजांनी दिलंय. आतापर्यंत फक्त 25 धावांवर रोखून ठेवलं शिरडोन संघानं नेवालीपाडा संघाला. 4 षटक संपलेत. चला मोठा गाव आणि चिंचोडाचा पाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल या आणि तुमचा टॉस करून घ्या. दोन षटक हाताळली गोलंदाज सुदाम पाटील. गोलंदाजानं धावा खर्च केल्या फक्त 13. कैलासनं दुसरं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या फक्त 3. 2 गडी बाद केले. आणि चौथ्या षटकामध्ये रेवन पाटील गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 9. 1 गडी बाद केला. प्रत्येक गोलंदाजाने इथे टिच्चून गोलंदाजी केली आहे आणि नक्कीच शिरडोन संघाचं कौतुक करावं लागेल. सांघिक कामगिरी या संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली होते. शेवटचं षटक मार्गस्थ सर्वात अनुभवी आपण पाहतोय क्रिकेटपटू येतात ते
आमचे शाहू पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. स्लॉगवरचं षटक, हानामाडीचं षटक. गोलंदाज तयार होत आहे शाहू पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फटका आलाय, मात्र इथे झेल होईल का? प्रयत्न चांगला केला होता, झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचते 27 वर. संघर्ष करताना दिसतोय तो नेवालेपाडा संघ. पहिल्या 3 षटकांमध्ये भरपूर चुका झाल्या नेवालेपाडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. त्याचं कारण आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होत होती शिरडोन संघाच्या माध्यमातून. आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 27 धावा. शाहू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला ऑन साइडला खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय, अतिशय चांगला झेल टिपला जातोय. आणि इथं खेळपट्टीवर आपण पाहतो शाहू पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त 2. एक गडी बाद केलाय. 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि या स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत शाहू पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी होते. 4 चेंडू 4 मोठे फटके आले तरच मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहू शकतो, अन्यथा इथं गोलंदाजी चांगली होतीये. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. बघा शाहू पाटील या वयात सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक हाताळतायत. काय संघनायकाने चेंडू सोपवला माझ्या हातात ते दाखवून दिले या गोलंदाजाने. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग शाहू पाटील. करतायत राईट आर्म राऊंड द विकेट साठी सज्ज होत आहेत. हॅट्रिक चेंडू साठी सज्ज होत आहेत गोलंदाज शाहू पाटील. चांगली गोलंदाजी. ब्लॉक होलचा मारा केला जातोय आणि फलंदाज धावचित होतील का? फलंदाज इथं धावचितच्या स्वरूपात बाद. काय गोलंदाजी करतायत बघा या वयात सुद्धा शाहू पाटील. या गोलंदाजानं आतापर्यंत चेंडू हाताळले ते 4 आणि 4 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. एक सांघिक यश आपण या चेंडूवर पाहिलं धावचितच्या स्वरूपात. 27 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आणि पूर्णपणे इथं मात्र खराब फलंदाजी आपण पाहतोय ती नेवालेपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या 3 षटकांमध्ये शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं नेवालेपाडा संघाच्या फलंदाजांना. आणि ती 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा रेवन आणि शाहू पाटील यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहिली. शाहू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट.
ऑफसाईडला खेळताय, चेंडू नो मॅच मध्ये पडतोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली आणि पुन्हा एकदा हा दुसरा धक्का बसतोय तो धावचीच्या स्वरूपात. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. शिरडोन संघानं आणि नाणेफेक जिंकून समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केल्यानंतर अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो शिरडोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, आणि इथे मात्र आतापर्यंत जखडून ठेवलंय ते फक्त 27 धावांवर. 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त 2 आणि 2 गडी बाद, 4 आणि 2 गडी बाद केले त्या गोलंदाजानं. शाहू पाटील राईट मोर विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. मोठागाव संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन आपला लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचं पेंडिंग आहे. आत्माराम पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. डीजे भाषेला विनंती करतो थोडंसं व्हॉल्यूम द्या. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. किशोर गोलंदाजी मार्कवर घारिवली गाव एंडकडून 2 पंच आपण पाहू शकतो. मुख्य पंच संतोष पाटील मॅन फ्रॉम घारिवली आणि राजीव काडे मॅन फ्रॉम नारिवली. संतोष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विलास. हा चेंडू इनसाइड एज, फलंदाज बाद, बिग विकेट. विलास बॅक टू पवेलियन. विलास बाद होतोय. जर नेवाळीपाडा संघाला मॅच जिंकायची झाला, डॉट चेंडू आणि विकेट हा एक फॉर्म्युला त्यांना आजमावा लागणार आहे. विकेट सातत्याने मिळवावे लागणार आहे, डॉट चेंडू सातत्याने फेकावे लागणार आहेत. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता कैलास येतोय. 5 धावा झाल्या, 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही जर विचार केला तर 22 चेंडू बाकी आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर P2च एक दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. खेळाडूंसाठी फ्रूटची देखील व्यवस्था केली गेलेली आहे, जेवणाची पण सोय केलेली आहे आणि एक वेगळं पारितोषिक देखील आहे. बघा चषक देखील जाणार आहे आणि ज्या संघ आपण जो संघ जिंकल खेळाडू आपण मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याच्यासाठी एक कलिंगड देखील दिले जाणार आहे. वेगळी संकल्पना कल्पेश. कारण काय गरमीच्या दिवसात कलिंगड फार थंडावा आपल्या शरीरात निर्माण करेल. किशोर पाटीलला देखील आपण पाहू शकता. सर्वांच्याच मेहनत भरपूर आहे. रमेश असतील, चायनामॅन असतील आणि मागे आपण भोजनाचा स्मेल देखील आपल्यापर्यंत आता पोहोचतोय. चक्रीवादळ थोडंसं आलंय, पूर्वेकडून पश्चिमेला जातोय. प्रथम पारितोषिक 25, द्वितीय पारितोषिक 15, तब्बल 40,000ची स्पर्धा आणि ट्रॉफीज देखील आपल्यापर्यंत येतीलच. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने, कदाचित दुखापत झाला असेल. बघा जरा लवकर पाणी घेऊन जायचंय. पाणी जा घेऊन लवकर. चायनामॅन लवकर जा जरा. उमेश पाटील बघा लगेच निघालेत. त्यांना माहिती आहे कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही. धन्यवाद उमेश, एक चांगले आचारी देखील आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता संतोष. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता ज्यावेळेला कैलास आहे. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. जरी 28 धावा झाल्या असेल पण नेवाळी फुटी प्लस पाडा संघाची आपण येतोय गोलंदाजी खूप चांगली आहे. ह्या धावा देखील संघर्ष करतील ते. इथून आपण विपक्ष संघाला प्रतिकार करावा लागेल.
हा चेंडू एज आणि चेंडू जातो यावेळेला 2-2 क्षेत्रक्षणा बीड करून चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेच्या पार चौकार. फार गरजेचं आणि तर नशिबाचा चौकार मिळालाय. शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगला बीट करून चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेलाय. संख्या 9 संतोष. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने पूल केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. जिवंत क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 10 फलकाती दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. सिडून संघ यावेळेला चेस करतो 29 धावा आणि 10 फलकाती धावा लागल्या 10. अजून 19 चेंडू 19 धावांची गरज आहे. नेवालीपाडा संघाचा कौतुक करेल. चांगली गोलंदाजी करतो इथून. जर तो चौकार जर वाचवला असता ना तर कल्पेश अजून वेगळं समीकरण बघायला मिळालं असतं. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचा आहे. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. राजू काटे पंचांच्या भूमिकेत आहेत. षटक संपताय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा येणारे 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. कल्पेश जर इथून विकेट मिळवलं ना नेवालीपाडा संघाने रेग्युलर इंटरव्ह्यू आणि आपण तर विकेट आणि डॉट चेंडू जर फेकले ना तर सामन्यामध्ये कमबॅक देखील करू शकतोय हा नेवालीपाडा संघ. पण आपण पाहिले तर शिरडून 40+ संघ देखील सहजाची मॅच सोडणार नाहीये. तर ह्या संघाने देखील भरपूर मेहनत केली प्रथम गोलंदाजी करताना. शाहू पाटील सारखे अजूनही आक्रमक फलंदाज येणं बाकी आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाहिले तर थोडासा स्वाद घेतात फ्रूटचा. एक दिवशीय स्पर्धा पाटील 11 संदप 40+ चषक 20-22 दमदार आयोजन आपण पाहतोय. प्रत्येकाचा भरपूर मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकता उमेश पाटील बघा त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे खेळाडूंना जलपान करण्याची. ते तयारच आहेत. कधी एकदा इथून मला सिग्नल येतो की जायचंय मैदानात. कारण का प्रत्येकावर मोठी जबाबदारी आहे. मोठागाव संघ आपला जरा डिसिजन आम्हाला कळवा. मारुती देखील येत आहेत. स्वागत आहे मारुती आपलं देखील. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटहून आता 40+च्या माध्यमातून त्यांनी त्यांचा हक्काचा संघ तयार केलाय. फिल्डिंग मोठागाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं यावेळेला आपण येतोय चिंचोड्याच्या पाडा संघाला. खूप चांगली मॅच बघायला मिळेल. 2 वेस्ट विभागातील संघ आहेत. ते ताकदवान संघ आहेत. गोलंदाजी मार्कवर येतं उंच पुरा गोलंदाज सुरेश जाधव. साकेलला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला नवनाथला आपण पाहू शकता. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट मिड रिजन मध्ये वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. रमेश चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू गेलाय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप अंतर क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय. थोडासा फॉर्मली झालाय. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव देखील पूर्ण करायचा विचार होता पण नकार देतो. यावेळेला झाली असती तिसरी धाव. मानस होता पण धाडस नव्हतं. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. सुरेश गोलंदाजी मार्कवर. हर्षिकेशवर मोठी जबाबदारी आहे. खेळाडूंना जलपान करणं. खूप चांगलं काम करतात. पुण्याचं काम करतात हर्षिकेश. सुरेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला फलंदाज आपण पाहू शकता. ज्यावेळेला नवनाथ 13 धावा 10 फलकाती लागल्यात. उर्दकडे मार्क होतो. हा चेंडू बॅकफुट जाऊन यावेळेला कट करायचं होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला सुरेशच्या माध्यमातून. मॅच जरी बघितले ना 29 धावा करायच्या असतील पण इथून संघर्ष करावा लागतोय. आपण होतोय शिरडून 40+ संघाला. सुरेश राईट ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला झेल होतं का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगला झेल घेतला तो लॉंग ऑनला. फलंदाज बाद. नवनाथ बॅक टू पवेलियन. सुरेश चांगली गोलंदाजी करतोय.
शिर्डी बाबाचं संगीत ऐकवलं आपल्याला, साई बाबाचं संगीत ऐकवलं जातं, शिर्डीच्या साई बाबाचं खूप चांगलं संगीत ऐकवलं झालं. 13 धावा आपण पाहू शकतो धाव फलकावरती. काय फाईट बॅक करतो बघा नेवालीपाडा संघ. सर्व संघांना आपण म्हणजे तर एक चांगली संकल्पना या संघ 40+ संघाच्या माध्यमातून केली गेली आहे की ज्या संघाने एकही चषक जिंकला नाही त्यांच्यासाठी खास स्पर्धा त्यांनी आयोजित केली. फुल टॉस यावेळेला फायदा उतरत नाही क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल, काय झेल पकडला बघा शॉट फाईन लेगला. काय क्षेत्ररक्षण करायला बघायला मिळतं यावेळेला. मनीष काय क्षेत्ररक्षण करतो. मला वाटतं एक हाताने त्यांना झेल पकडणं सवयी आहे, दुसरा झेल तरी तसाच पकडलाय. गडी बाद झाले तब्बल. कल्पेश पाडीला मला माहिती देता येते चांगले 5 गडी बाद, धाव संख्या 13. बघा शिर्डून संघाला वाटलं 29 धावा आपण सहजरित्या करू, पण नेवाळी पाडा 40+ संघ सांगतोय की आम्ही सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. राजीव काटे सांगतोय कशा प्रकारे चेंडू मारला होता, हे अनुभवी पंच असल्यानंतर ना. मनीष जाधव जबरदस्त झेल पकडला जातोय. सुरेश गोलंदाजी मार्कवर. आज आपल्यातून निधी निघून गेले, त्याच्या स्मरणार्थ देखील मला वाटतं पारितोषिक लागलं जातं काहीतरी, गिफ्ट आहे. एक चांगली संकल्पना. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. सॉफ्टने चेंडूला पुश करतोय, एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा इथून झाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. थोडस आमच्या समालोचन कक्षासमोर जर आपण शांतता ठेवा तर माईकद्वारे तुमचा देखील आवाज पोचवला आपण आता जातोय. 14 धावा झाल्यात, 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. मॅच बघा काय सुरू आहे, रफ अँड टफ मॅच. अरे 40+ संघांनी ना ज्यांनी ज्यांनी चषक जिंकले नाही अशा संघांची या आपण ते पाटील लिहून संघ 40+ संघांनी निवड केली आणि आज त्यांना सुवर्ण संधी आहे की इथून एक चषक जिंकायचा आहे. त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे. नेवाळीपाडा 40+ संघ देखील प्रयत्न करतोय, शिर्डून 40+ संघ देखील प्रयत्न करतोय. प्रयत्नांना कुणाचे यश मिळतं पाहिजे. आता सुरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला, फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप करतोय. एक धाव इथे मिळते. यावेळेला 2 हातात जर झेल पकडला असताना तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, पण त्या फलंदाजाला वाटलं की मी 2 झेल एका हातात घेतला, आताही घेतोय मी. षटक संपतोय. धावसंख्या धाव प्रकारात 3 षटकाचा 15 येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. डीजे
अशोक पाटील आपण पहिले आज आपल्यात निधी नाहीये, निधी अनिल आज आपल्यात नाहीये, निधी अनिल पाटील हिच्या स्मरणार्थ आपण तो मनोज पाटील यांच्याकडून उत्कृष्ट आपण तो झेल पकडला तर आपण तर एक गिफ्ट देखील आहे. उत्कृष्ट कामगिरी जो खेळाडू करेल त्याला एक आपण तो एक गिफ्ट आहे. धन्यवाद. आज निधी नाहीये आपल्यात, तिच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. एका खेळाडू आपण तो एका मॅच मध्ये एकाच खेळाडूला आपण त्याची निवड केली झाली आणि त्याला तो गिफ्ट दिला जाणार आहे. जे गिफ्ट आम्हाला दिले ते मनोज पाटील त्यांना देखील धन्यवाद देतो. आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. कारण ह्यांनी काय होणार, अशोक पाटील खेळाडूंचं मनोबल वाढलं जाणार आहे. कारण जे संघाने ट्रॉफ्या जिंकल्या त्यांना संधी आता 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच फार रफ अँड टफ बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. गोलंदाज आपण पाहू शकता किशोर, स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला किसन आहे, नो स्ट्राईकला सुदाम आहे. ऑन साइडला शपल होऊन चेंडू चालला यावेळेला वेगाने स्क्वेअर लेग रिजन मधनं 2 धावा इथून कंप्लीट केले. थोडासा फॉर्म झालाय. 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मिसफील्ड झाली पाहिजे. तिसरी धाव होते का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावर. किशोर पाटील जर विचार केला ना तर 40+ संघाला आपण माहिती आज ट्रॉफी जिंकण्याची नामी संधी आहे. कारण की ह्या संघाने एकदा पण ट्रॉफी जिंकली नाही, पण त्यांच्यासाठी चांगली संकल्पना. पाटील 40+ संघाला मी धन्यवाद देईल. पंडित पाटील यांनी काय होणार, या खेळाडूंचं मनोबल वाढणार आहे. कारण की आपण एक पारितोषिक जिंकलंय आपली आपण संघ चालू केल्यापासून. सुदाम स्ट्रायकेटला आहे. सुदाम देखील एक अतिशय चांगला फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज. रेग्युलर क्रिकेट देखील बराच वर्ष खेळलाय या शिडून गावातून. धावा आहेत आता 11. चेंडू बाकेत 11. खूप चांगले झेल पकडले गेलेत. कोणी पण जिंको हरो पण चांगलं. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल ड्रॉप होतोय. चेंडू जातोय याला लॉंग ऑन सीमारेषाकडे आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार. कुणाच्या बॅटमध्ये मी मगाशीच म्हणत होतो की सुदाम एक अतिशय चांगला फलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळलाय आणि आता आपण आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करतोय. किशोर गोलंदाजी मार्कवर टाकला सुदाम. सुदाम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करतोय. फटका बघा किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जातोय. सलग 2 चेंडू 2 चौकार. पंडित पाटील सुदाम पाटीलची बॅटिंग बघितली असं वाटत नाही की हा 40+ खेळाडू आहे. काय पद्धत आली ते, काय टायमिंग आहे. मगाशी आपण तो लॉंगॉन आता वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करतोय. काय बॅटिंग करतोय. ताकद बघा प्रचंड बघायला मिळते फटक्यामागे. आता फक्त 3 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. शाहू पाटील देखील बघा गुणलेखनचं काम करतायत. त्यांना माहिती आहे संघ जिंकला तर पुढच्या फेरीत दाखल होईल. नाही कोणी जिंको कोणी हरो, आग्राचं आमंत्रण आहे. भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. 5चा अपील होतोय. फलंदाज बाद. जास्त घाई झाली आणि तो फलंदाज बाद झालाय. अजूनही 3 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत 8. डीजे पाटील उर्फ वाणी मैदानावर येतो बॅटिंगला. कलससी निधी अनिल पाटील आपण बोलले तर आज आपल्यात नाहीये. तिच्या स्मरणार्थ आपण एक गिफ्ट देखील दिलं जाणार आहे. मनोज पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला तो गिफ्ट दिला जाणार आहे आणि गिफ्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आहेत. मनोजला आम्ही धन्यवाद देऊ. कारण का अशा व्यक्तींचा ना देखील व्यासपीठावर सत्कार होणं फार गरजेचं आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संतोष. अजूनही 3 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये अजूनही. एक धावेची किंमत विपक्षी संघाला विचारा. जे संघ पराभूत होतात त्यांना विचारता 1 धावेची किंमत.
हा चेंडू लेट कट करायचं तर यावेळेला चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून सामन्यामध्ये अजूनही शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, झेल जर पकडले असते ना, जे शिरडून संघाने झेल पकडले ते जर नेवालीपाडा पुडी प्लस संघाने पकडले असते ना तर मॅच मध्ये कमबॅक केलं असतं किशोर. हा चेंडू सॉफ्टने पुश केला, चेंडूला विकेट मिळू शकतो इथे. नाही, राजीव काटे सांगतात की बॅट ग्राउंडिंग झालीये, षटक संपतय इथे. येणारे आपण इथं 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. सुदाम बाद झाला, आता जबाबदारी कोण स्वीकारणार? फलंदाज आपण इथं संतोष आणि आपण पाहू शकता यावेळेला किसनी जोडी मैदानात आहे. जगदीश पाटील यांच्यावर देखील मला वाटतं भरपूर मोठी जबाबदारी आहे. तर भोजन भंडारा त्यांच्याकडे सोपूर्त केले गेलेले आहे. प्रत्येक संघाने जेवल्याशिवाय जायचं नाहीये. जिंकलात तरी भोजन करून जायचंय, किशोर हारलात तरी भोजन करून जायचंय. नाही, नक्कीच. म्हणजे घरी जाताना सांगायला नको घरी गेल्यावर कमी जेवून नाही आलो. मॅच जिंकलो तरी चालेल, हारलो तरी चालेल, घरच्यांना त्रास नको, विचारायला नको की बाबा जेवल्यात की नाही. एक दिवसीय स्पर्धा आहे, खूप चांगली स्पर्धा आहे पंडित पाटील. अशी स्पर्धा ठेवणं ना खरोखर खूप खऱ्या अर्थाने मी SP शशांक असतील त्यांचे संपूर्ण 40+ संघाला धन्यवाद देईल की त्यांची संकल्पना होती की त्यांनी एक दिवस असा निर्णय घेतला की नाही, ज्या संघांना ट्रॉफी मिळत नाही ना कल्पेश, त्या संघांना कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी मिळेल आणि त्यांचं मनोबल वाढलं जाईल. किशोर पाटील देखील आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. एक रेग्युलर खेळाडू आहेत, अतिशय चांगले सलामीचे फलंदाज आहे, पण आता थोडंसं आपण म्हटलं तर यावर्षी आपण म्हटलं तर थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत. नाही, नक्कीच 40+ ला आम्ही बघितले अरुण आहेत, किशोर आहेत, भरपूर सहकार्य असतं त्यांचं. रामचंद्र येतोय, रामचंद्रला इथून 3 धावा वाचवायच्या आहेत आणि स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला किसन इथून 3 धावा करतोय का? 3 धावा केल्या तर कल्पेश पुढच्याच फेरीत दाखल व्हाल, अन्यथा 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कारकिर्दीमध्ये बघितले की एक दिवसीय स्पर्धा आणि 2 गुणलेखक, एक चांगली संकल्पना. हजकांच्या माध्यमातून फ्रुट्स देखील दिले जाणार आहे, आपण भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे आणि अशोक पाटील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील आपण एक गिफ्ट देखील दिला आहे. त्याबरोबर कलिंगड म्हणजे शरीराचा आपण समतोल राखण्यासाठी, थंडावा निर्माण करण्यासाठी कलिंगड देखील दिलं जाणार आहे. जे पारितोषिक आम्हाला दिले त्यांची नावं देखील जर आमच्यापर्यंत आली तर खूप बरं होईल. चेंडू यावेळेला पायची चापील होते, 1 धाव इथे कंप्लीट केली जाते, मिस स्पीड होते, 2 धावा इथून पूर्ण होतात का पाहायचंय आणि 3री धाव देखील इथं पूर्ण केली जाते का पाहायचंय. आणि अशा तऱ्हेने शिरडून 40+ संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय, विजय संपादन करतोय. विजय संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेत भाग घेतल्याचा धन्यवाद देतो. नेवालीपाडा 40+ संघाला चुका केल्या आहेत त्या चुका युट्यूबच्या माध्यमातून पहा आणि त्याच्यावरती भरपूर अभ्यास करा, त्या चुका सुधारा आणि पुढच्या स्पर्धेत तुम्हाला बेस्ट ऑफ लक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही संघांनी लाईनअप करायचं लगेच. मनीष जाधव आपण यायचंय, आपल्यासाठी एक गिफ्ट असणार आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कैलास यायचंय. कैलास, रुपेश देखील येत आहेत. रुपेश मात्र स्वागत आहे आपलं. बघा एक ट्रॉफी, बॉबी स्वागत आहे आपलं. संघ हरो जिंको बॉबी, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. रुपेश SP च्या पोशाख फार चांगला आहे. श्री आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. ट्रॉफी आपण नंतर देऊ, पण कल्पेश मॅन ऑफ द मॅच कैलास पाटील या. 1 षटक 3 धावा 2 विकेट. कैलास या आणि 4 धावा आपण 4 चेंडूमध्ये 5 धावा देखील केलेत. कैलास प्रथमतः तुमचं अभिनंदन. आपण कलिंगड जे आपण आयोजकांच्या माध्यमातून दिले जाणार ते स्वीकारताना
तर कैलास एक मिनिट कैलास आपण बघितलं तर 40+ संघ आपला देखील एक नवीन संघ आहे बघा नवीन संघांना आपण म्हणतो घेऊन आपण म्हणतो ही स्पर्धा इथे खेळवली जाते त्याबद्दल तुम्ही संदप 40+ संघाबद्दल काय म्हणाल खरंच संदप संघाचं तर मी पहिला होतं की त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली आणि तेही ज्या मॅचची कोणी जिंकलेलं नाही त्या लोकांना जिथे एंट्री दिलेली आहे म्हणजे ते बरं आमच्यासाठी चांगलं झालं कारण आम्ही आत्तापर्यंत जवळ 4 ते 5 फॉर्म खेळलो पण आम्ही कधी बॅटिंग लाईन आमची फुल झालेली बॉलिंग होत नव्हती आणि काल पण असं झालं काल बॉलिंग झाली पण बॅटिंग झाली ना आज तीच परिस्थिती पण चला आमचे सुदाम पाटील या चांगली खेळण्याने मला संग्रामचे यश संपादन करून दिलं नक्कीच आपण तर एक चांगली संकल्पना केली पण आयोजकांनी बघा सांगितलं की हारला तरी संघ त्याला भोजन आपण तर भोजनाचा स्वाद घ्यायचा आणि जिंकणाऱ्या संघाला देखील भोजनाचा स्वाद घेणार पण एक दिवसीय स्पर्धेची च्या माध्यमातून ही कामगिरी केली या कामगिरीबद्दल तुम्ही या संघाला काय मेसेज द्याल खरंच त्यांचे आभार मानतो संदप संघाचे कारण भोजन दिले ही बात वेगळीच नाही समजा मला पण त्यांनी खास आमच्यासाठी हे सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आम्ही मानतो आणि सर्वांनी यासाठी जेवण करून अजून एक शेवटचा प्रश्न की एक आपण म्हणतो प्रत्येक संघाला मात्र जेव्हा संघ डगआउट्स मध्ये बसतो तेव्हा फ्रूटचा देखील आपण तर फ्रूट देखील दिलं जातं त्याबद्दल या संकल्पनेबद्दल काय म्हणाल तुम्ही ही तर नवीनच संकल्पना मी बघतोय कारण खरोखर ही संकल्पना मी आजपर्यंत कुठे बघितलीच नाही कमीत कमी 40+ संघामध्ये पण खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांना बेस्ट ऑफ लक तर ट्रॉफी देखील तुम्हाला दिली जाणार आहे नंतर तर मॅच जसे सुरू होईल तर जाऊया पहिल्याच तर आमचे साथी समालोचक तर पारितोषिक देखील आपण उत्कृष्ट असं आपण कामगिरी केली मैदानावर त्याबद्दल पारितोषिक दिले जाते मनीष जाधव यांना निधी अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण आता मनोज पाटील यांनी ते पारितोषिक दिले निधी नाहीये तिच्या स्मरणार्थ आपण मनोज पाटील यांनी आपण ते गिफ्ट दिले धन्यवाद हॅलो हॅलो तर जाऊया पंडित पाटील यांच्याकडे बघा दोन्ही संघाला विनंती आहे नवाली संघ आपण घरी जाऊ नका नेवालीपाडा संघ जेवल्याशिवाय जायचं नाही आपण हा नाही बघा पराभूत जरी झालेत ना तरी काही नाही आयोजकांना ज्याची कामगिरी चांगली वाटेल त्याला तो गिफ्ट दिला जाणार आहे आणि दोन्ही संघांनी जेवल्याशिवाय जायचं नाहीये मॅच जशी सुरू होईल तर जाऊया पहिल्याच तरी आमचे साथी समालोचक पंडित पाटील यांच्याकडे धन्यवाद हॅलो